नमस्कार, मी सीमाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय आलू टिक्की। त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटा घेतला आहे उकडून, तो मी आता खिसून घेणार आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आता चला आपण सुरुवात करूया। तर मी याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे। आलू लसूण पेस्ट 1 चमचा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, तर मी तांदळाचे पीठ घेतले आहे 4 चमचे, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत। जर तांदळाचे पीठ नसेल तर इथे तुम्ही मिक्सरला तांदूळ बारीक करून घालू शकता। त्याआधी थोडेसे हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिटकत नाही हाताला। हे आपले बटाट्याचे गोळे करून तयार आहेत। आता आपण ह्याला शालो फ्राय करून घेणार आहोत। आता आपण याला पलटून घेऊया। छान कलर आलेला आहे याला, सोनेरी। तांदळाचे पीठ टाकल्यामुळे टिक्की छान क्रिस्पी होतात। आलू टिक्की दुसऱ्या बाजूनी असे छान भाजलेत। आता आपण त्याला काढून घेऊया। आलू टिक्की छान क्रिस्पी झालेली आहे, पाहू शकताय। आता आपण याला गार्निश करून घेऊया। चिंचेची चटणी आहे आणि हिरवी चटणी घालून घेऊया। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे, तुम्ही पण करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा।